संकुल घोटाळ्यातील हर्षकुमार क्षीरसागर याला अटक झालेली आहे। 22 कोटी घोटाळा प्रकरणी हर्षकुमार क्षीरसागर याला अटक झाल्याची माहिती मिळते। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। क्रीडा संकुल घोटाळ्यातील महत्त्वाची अपडेट, हर्षकुमार क्षीरसागर याला अटक झालेली आहे। 22 कोटी घोटाळा प्रकरणी हर्षकुमार क्षीरसागर याला ही अटक झाली आहे। खरं तर क्रीडा संकुल घोटाळ्यामध्ये अनेक नावं समोर येत होती। यामध्ये हर्षकुमार क्षीरसागर याचं नाव होतं आणि अखेर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। 22 कोटी घोटाळा प्रकरणी त्याला ही अटक झाली आहे। विभागीय क्रीडा संकुलाच्या इंडियन बँकेतील खात्यात नेट बँकिंग सुरू करण्यासाठी बनावट मेल त्यानं केलेला होता। नेमका हा घोटाळा कसा झालाय तो आपण पाहतोय। क्रीडा संचालक संजय सबनीस यांच्या जुन्या पत्रात फेरफार करून हर्षकुमारचा मोबाईल नंबर खात्याशी जोडलेला होता। त्याच पत्राचा बँकेमध्ये वापर करून थेट नेट बँकिंग त्यानं सुरू केलं। जून ते डिसेंबर 2024 दरम्यान 21 कोटी 59 लाख रुपये वेगवेगळ्या 12 खात्यांमध्ये त्यानं वळवलेले होते। तर या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी सचिन जरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहिलेलं होतं हर्षकुमार क्षीरसागर या घोटाळ्यामध्ये त्याचं नाव आघाडीवर होतं। अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। गौरव, आता अटक करण्यात आलेली आहे। दिल्ली येथून अटक केली आहे। त्याने तो एक साधारण कंत्राटी कामगार असून त्याने 22 कोटी रुपयाचा घोटाळा केला होता। या घोटाळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। आपण पाहतो यामध्ये कुठल्याही त्याने बनावट सही केली होती। त्या बनावट सहीच्या आधारे 12 खात्यांमध्ये जे सरकारी पैसे होते ते सरकारी पैसे वळवले होते। त्या पैशातून त्याने मौजमजा देखील केली होती, विदेशवारी देखील केली। त्याचबरोबर त्याच्या मैत्रिणीच्या खात्यावरती पैसे टाकले होते। 2 फ्लॅट, फार्म हाऊस आणि अशा अनेक ज्या गोष्टी त्याने महागड्या कार खरेदी केल्या होत्या। एक साधारण कंत्राटी कर्मचारी ज्याचा पगार साधारण 15,000 रुपये आणि तो अशा मर्सिडीज गाड्या खरेदी करतो। त्यानंतर हा सर्व बिंग फुटलं। आणि या प्रकरणामध्ये यापूर्वी हर्षकुमार याच्यावर केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।